वाचून दाखवल्या इतक्या सगळ्या गोष्टी घडत असताना मुंबई महाराष्ट्रामधला जो मराठी तरुण आहे त्याला कळत नाही नोकऱ्या कुठे आणि हे परस्पर जिंदगीमध्ये घडत आहे. त्याची टीचिंगची आधी वाचून दाखवली टीचिंग तिकीट कलेक्टर तिकीट कलेक्टर देखील उत्तरप्रदेशकडे बिहारबद्दल होणार असते. आज मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये 40 लाख 50 लाख बेरोजगार तरुणांनी अर्ज करून ठेवले. एकाकडे महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये काय काय ठिकाणी इंडस्ट्री आहे कोणी विचारलं तुम्हाला संपूर्णपणे तुम्हाला अंधारात ठेवून सगळा कारभार झालेला आहे. मध्यंतरी ज्यावेळेला हे सगळं आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये त्याचं पण बरोबर नाशिकमध्ये सगळ्यामध्ये इंडस्ट्री बंद होते कामगार मिळत नाही इंडस्ट्री बंद होतात का हे सगळे युपी बिहारवाल्यांमध्ये घेऊन गेले म्हणजे इंडस्ट्री बंद होईपर्यंत घुसवले इतके तुम्ही आतमध्ये घुसवले त्या लोकांना ते गेले तर तुमची इंडस्ट्री बंद व्हायला लागली आणि ते गेल्याने जर तुमची इंडस्ट्री बंद होणार असेल तर ती बंद झालेलीच बरी. तर महाराष्ट्राच्या आणि मराठी मुलांच्या जर उपयोगी जर इंडस्ट्री येत नसेल तर काय टाकायची काय करायचं. मी जेव्हा ही गोष्ट बोलतो ही गोष्ट आपल्या शासनाकडे मांडायला तिथे तो उघडायला या महाराष्ट्राबद्दल मराठी माणसाबद्दल बोलल्यानंतर एकही आमचा खासदार आमदार शिरत नाही त्याला त्रास होत नाही. या बाकीच्या राज्यांमध्ये बघा त्याचे पुढारी कसे आहेत या आज कर्नाटकाचे आपल्याकडे होते ना राज्यपाल कृष्ण आणि म्हणून ते त्यांची भाषा त्यांची माणसं याच्यासाठी इतके घट्ट असतात म्हणून इतर लोक आतमध्ये शिरू शकत नाही आणि घुसू शकत नाही. कोण काय म्हणेल दिल्ली काय म्हणेल सोनिया गांधी काय सांगतील आपण काय करायचं जागा आपण खालची खुशी राहील का काढली जाईल का नाही असले कोणतेही विचार ते करत नाही. म्हणून मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की पिकलेल्या पाटण्याचे लोक आजपर्यंत आपण निवडून दिले म्हणून घात झाला म्हणून त्याला निवडून येईपर्यंत फक्त अभिमान आणि स्वाभिमान असतो. निवडून दिल्यानंतर हे तुमच्याकडे संपूर्णही पाहत नाही आणि तुमच्या भवितव्याचाही विचार करत नाही. हे गेले इतकी वर्ष सगळं चालू आहे म्हणून आज महाराष्ट्राला भोगावं लागतंय काही राज ठाकरेला भोगलावं लागतं. महाराष्ट्रामधला मराठी बांधव तिकडे तिथे पलीकडे तिथे अडकून पडलेला आहे त्या कर्नाटकामध्ये त्या अशा पद्धतीचा बोलणारा महाराष्ट्राचा नेता सापडतो की तुम्ही जर ही गोष्ट केली नाही तुमचं सरकार पडलं तरी हरकत नाही. पण आमचा त्या भागामध्ये सापडलेला मराठी माणसा माणूस महाराष्ट्रामध्ये ते सगळे प्रांत विलीन झाले पाहिजे त्याच्यासाठी हट्ट धरणारा राज्यकर्ता आता दिसत नाही म्हणून हे सगळं चाललंय आणि हे सगळे पसरले म्हणून हा अन्याय मला पण त्यात सोडायचं. पण महाराष्ट्र ज्या पद्धतीने विचार करतो त्या पद्धतीने बाकीचे प्रांत विचार करताना दिसत नाही म्हणून मला हे बोलावं लागतंय. जे माझ्यावरती बोलतायत ना की हा एकत्र देश राहायला पाहिजे मला पण वाटतं हा एकत्रितमध्ये राहायलाच पाहिजे. पण ज्या वेळेला ह्या राज्यामध्ये ज्या वेळेला नोकऱ्या उपलब्ध होतात त्यावेळेला दिल्लीत इतर प्रांतातले लोक भरून ज्या वेळेला करतात त्यावेळेला एकसंघ कसा राहील. आम्ही तुमच्यावरती विश्वास टाकायचा आणि तुम्ही आमचा विश्वासघात करायचा हे किती वर्ष चालणार. त्याच्यानंतर जर स्वतःची करवटपणे जर बोललो हा आपला जपला गेलाच पाहिजे हा वाढवला गेलाच पाहिजे भाषा शिकवली गेलीच पाहिजे त्याच्यासाठी तुमच्याकडनं काम घडेल भविष्यामध्ये अशी एक अपेक्षा आपल्या सगळ्यांकडे मी व्यक्त करतो. जशी जशी वेळ मिळेल तसा तसा मी आपल्यासमोर येईल घडलेली गोष्टी नवीन विचारची आपल्यासमोर मांडेल. पण आज आपण या सगळ्या सभेला जवळजवळ प्रचंड प्रतिसाद दिला त्या सगळ्या प्रतिसादाला मी धन्यवाद आपल्या सर्वांची मी नकार घेत आहे. जय हिंद.